Hello, good morning all. Today we are going to see the practical number 11, which is named as write query for indexes. Write a query for indexes, sequences and s- synonyms. ओके, आपल्याला बघा या प्रॅक्टिकलमध्ये काय करायचं आहे. एखादा टेबल क्रिएट केलेला असेल तर टेबलमध्ये इंडेक्सेस कसे इन्सर्ट करायचे किंवा सिनॉनिम असेल किंवा सिक्वेन्स असेल क्रिएट कसे करायचे हे ह्या प्रॅक्टिकलमध्ये बघायचं आहे. सो ह्या प्रॅक्टिकल बघा, हे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्याआधी मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय रिक्वायर्ड आहे. तर इंडेक्स म्हणजे काय किंवा सिनॉनिम म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. किंवा टाइप्स ऑफ इंडेक्सेस असतील हे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर इंडेक्स म्हणजे काय, तर इंडेक्स आपण कधी क्रिएट करतो. एखादा टेबल असेल तर तो फास्ट टेबल लार्ज त्याच्यामध्ये काय असतील रोज वगैरे असतील, मल्टिपल रोज वगैरे असतील, म्हणजेच काय मोठा टेबल असेल तो त्या टेबलमध्ये एक तुम्हाला सर्चिंगसाठी किंवा फास्ट ॲक्सेससाठी इंडेक्सेस तुम्ही यूज करत असता. ज्यावेळी तुम्ही इंडेक्स एखाद्या टेबलवरती क्रिएट करत असता तो स्टोअर कसा होतो, तर इंडिपेंडंटली फ्रॉम ॲक्च्युअल टेबलपासून काय होतो, इंडिपेंडंट स्टोअर होत असतो. जो आपण इंडेक्स क्रिएट करतो तो इंडेक्स आपल्याला बघता येत नाही. इट इज यूज्ड फॉर ओनली फास्ट ॲक्सेसिंग पर्पज. ओके, आता भरपूर 3-4 टाईप्स आहेत बघा इंडेक्सचे. सिम्पल इंडेक्स असेल किंवा सिंगल इंडेक्स असेल अँड कंपोजिट इंडेक्स असेल, युनिक इंडेक्स वगैरे असेल. त्यातल्या आता तुम्हाला प्रॅक्टिकलला परफॉर्म करण्यासाठी बघा सिम्पल इंडेक्स आणि कंपोजिट इंडेक्सचं एक्झाम्पल किंवा प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चनमध्ये किंवा एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत. ओके, नेक्स्ट बघा सिनॉनिम म्हणजे काय. तर सिनॉनिम म्हणजे काय, जो आपण टेबल वगैरे क्रिएट केलेला असतो किंवा व्ह्यू क्रिएट केलेला असतो, सिक्वेन्स क्रिएट केलेला असतो किंवा स्टोअर्ड प्रोसिजर असेल, ह्याला जर आपल्याला अल्टरनेटिव्ह नेम जर द्यायचं असेल तर कसे देऊ शकतो. विथ द हेल्प ऑफ सिनॉनिम वी कॅन गिव्ह द अल्टरनेटिव्ह नेम्स फॉर द सच ऑब्जेक्ट्स. ओके, एखादा टेबल असेल त्या टेबलचं नाव तुम्हाला काय करायचं असेल, त्याच टेबलला अल्टरनेटिव्ह नेम जर द्यायचं असेल तर तुम्ही काय देऊ शकता. विथ द हेल्प ऑफ सिनॉनिम यू कॅन गिव्ह द अल्टरनेटिव्ह नेम्स. ओके, देन मिनिमम रिक्वायर्ड रिसोर्सेस काय काय आहेत, तर बेसिकली जे आपण सॉफ्टवेअर यूज करत आहोत आत्तापर्यंत तेच ओरॅकल 10G एक्सप्रेस एडिशन थ्रू वी कॅन परफॉर्म दिस प्रॅक्टिकल. ओके, आता इथं बघा प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चनमध्ये काय दिलेले आहेत क्वेश्चन, तर हाऊ टू डिस्टिंग्विश बिटवीन इंडेक्स अँड व्ह्यू, दोघांचा डिफरन्स तुम्हाला लिस्ट आउट करायचा आहे. देन सेकंड क्वेश्चन काय, युनिक इंडेक्सचा जो टाईप आहे आपला युनिक इंडेक्स एक्सप्लेन करायचा आहे. नंतर काय बघा सी क्वेश्चन आउटपुट लिहायचे आहेत. त्यांनी ऑलरेडी एसक्यूएलची क्युरी दिलेल्या आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, EMP टेबल इथं दिलेलं आहे बघा, त्या टेबलवरती इंडेक्सेस इन्सर्ट करायचे आहेत. ओके, फर्स्ट बघा क्रिएट इंडेक्स SID ऑन EMP इन ब्रॅकेट काय दिलेलं आहे, कॉलमचं नाव दिलेलं आहे. याचा मिनिंग काय होतो, तर क्रिएट इंडेक्स SID हा काय आहे, इंडेक्सचं नेम आहे. ऑन मीन्स ऑन नंतर काय आहे, टेबलचं नेम, म्हणजेच काय कोणत्या टेबलवरती तुम्हाला इंडेक्स इन्सर्ट करायचा आहे, प्लस त्या टेबलमधल्या कोणत्या कॉलमवरती इंडेक्स असाइन करायचा आहे, त्या कॉलमचं इन ब्रॅकेटमध्ये नेम इन्सर्ट करायचं आहे. ओके,
क्रिएट इंडेक्स SID ऑन EMP नंबरवरती काय होणार आहे, SID हा इंडेक्स क्रिएट केला जाणार आहे. म्हणजेच हा कोणत्या टाईपचा इंडेक्स आहे तर सिंपल इंडेक्स आहे. ओके, सिंपल इंडेक्स म्हणजे काय, जो इंडेक्स एका कॉलमवरती क्रिएट केला जातो इट्स कॉल्ड एज सिंपल इंडेक्स. ओके, देन सेकंड बघा, क्रिएट इंडेक्स CID ऑन EMP नंबर कॉमा नेम. इथे काय दिलेले आहेत, दोन कॉलमवरती इंडेक्स कोणता घालायचा आहे, CID. सो इट इज अ टाईप ऑफ कंपोजिट इंडेक्स. ओके, असे खालचे सगळ्या ज्या क्युरी दिलेल्या आहेत त्याचे आउटपुट्स फाइंड आउट करू शकता तुम्ही. नंतर सी द एक्सरसाइज. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, क्रिएट सिंपल इंडेक्स इंडेक्सचं नाव काय आहे, डिपार्टमेंट अंडरस्कोर सिंपल अंडरस्कोर इंडेक्स ऑन डिपार्टमेंट टेबल. कोणता इंडेक्स क्रिएट करायचा तुम्हाला, इथे इंडेक्सचं त्यांनी नाव दिलेलं आहे तेच नाव तुम्हाला यूज करायचं आहे. ओके, कोणतं नाव आहे, डिपार्टमेंट अंडरस्कोर सिंपल अंडरस्कोर इंडेक्स ऑन कोणत्या टेबलवरती घालायचं आहे तर डिपार्टमेंट टेबलवरती हा इंडेक्स सिंपल इंडेक्स क्रिएट करायचा आहे. ओके, now we can see the SQL queries as a practically. ओके, इथं बघा मी काय केलेलं आहे, क्रिएट टेबल डिपार्टमेंट 01 नावाचा टेबल क्रिएट केलेला आहे. ई नेम व्हॅरकॅर, डिपार्टमेंट नंबर इंटिजर असेल, लोकेशन व्हॅरकॅर असेल. क्युरी SQL कमांड्स टाईप करा आणि सिलेक्ट करून रन करून बघू शकता तुम्ही. ओके, आपल्याला काय पडलेलं आहे, टेबल क्रिएटेड. ओके, आउटपुट काय आलेलं आहे, टेबल क्रिएटेड. ओके, जो आपल्याला आता केलेला आहे टेबल ज्याचं नाव आहे डिपार्टमेंट 01, त्या टेबलमध्ये काय करूया, रेकॉर्ड इन्सर्ट करून घेऊया. ओके, फर्स्ट रेकॉर्ड मी इन्सर्ट केलं, सिलेक्ट करा सेकंड रेकॉर्ड, सिलेक्ट केलं, आउटपुट पडते 1 रो इन्सर्टेड आणि एक. ओके, मिसिंग कॉमा, इथं कॉमा मिस झालेला आहे. ओके, 1 रो इन्सर्टेड. आता बघूया तर टेबलमध्ये कोणता कोणता डेटा प्रेझेंट आहे. कसं बघायचं तर रिट्राईव्हची क्युरी, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम इज व्हॉट, DPT 01. ओके ओके, 3 रेकॉर्ड्स आपल्याला ज्यात आपण इन्सर्ट केले ते आलेले आहेत. तर एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन काय होता, क्रिएट सिंपल इंडेक्स कोणता इंडेक्स दिलेला आहे, डिपार्टमेंट सिंपल इंडेक्स ऑन डिपार्टमेंट टेबल. त्याने इंडेक्सचं नाव दिलेलं आहे कोणतं, डिपार्टमेंट सिंपल इंडेक्स. ओके, सिंटॅक्स बघा, क्रिएट इंडेक्सचं नाव काय जे त्याने दिलेलं आहे ते ऑन कोणत्या टेबलवरती तर डिपार्टमेंट 01 वरती. कोणत्या कॉलमवरती तर डिपार्टमेंट नंबर ह्या कॉलमवरती. डिपार्टमेंट हा नंबर जो आहे त्या कॉलमवरती आपण काय करतोय, सिंपल इंडेक्स क्रिएट करतोय. सिंपल इंडेक्स आहे हे कशावरून ओळखायचं तर इन ब्रॅकेट इथं जर एकच कॉलम असेल तर तो काय ओळखायचा तर सिंपल इंडेक्स आहे. सिंपल इंडेक्स म्हणजेच काय, जो इंडेक्स फक्त टेबलमधले एका कॉलमवरती इन्सर्ट केला जातो घातला जातो त्या इंडेक्सला काय म्हणतात, सिंपल इंडेक्स. ओके,
नेम इज ऑलरेडी एक्झिस्ट. मी इथं इंडेक्स 1 देते. क्रिएट इंडेक्स department simple index 1 on department table. Okay, index is created. Okay, then second काय बघा, create a composite index. इंडेक्सचे नाव दिलेलं आहे काय, डिपार्टमेंट कंपोजिट इंडेक्स ऑन कोणत्या टेबलवरती, तर डिपार्टमेंट टेबलवरतीच क्रिएट करायचं आहे आपल्याला. बघा सेम सिंटॅक्स, फक्त कंपोजिट इंडेक्स म्हणजेच काय, वन और मोर दॅन वन कॉलमवर जो इंडेक्स इन्सर्ट केला जातो तो कोणता असतो, तर कंपोजिट इंडेक्स. ओके, क्रिएट इंडेक्स नेम काय आहे, डिपार्टमेंट कंपोजिट इंडेक्स ऑन डिपार्टमेंट टेबल. कोणत्या कॉलमवरती घातलेला आहे, तर ई नेम अँड लोकेशन या 2 कॉलमवरती कंपोजिट इंडेक्स इन्सर्ट केलेला आहे. ओके, इंडेक्स इज क्रिएटेड. नेम ऑलरेडी एक्झिस्ट म्हणते, मी काय करते, रिनेम करते इंडेक्स 1 2. सच कॉलम इज ऑलरेडी इंडेक्स्ड. मी मग अशीच या कॉलमला काय घातलेला, इंडेक्स घातलेलं होतं. सो काय म्हणते, ऑलरेडी इंडेक्स्ड. इंडेक्स क्रिएटेड. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, ड्रॉप द इंडेक्स डिपार्टमेंट सिम्पल इंडेक्स अँड डिपार्टमेंट कंपोजिट इंडेक्स. जे इथं वरती आपण क्रिएट केले बघा, डिपार्टमेंट सिम्पल इंडेक्स आणि डिपार्टमेंट कंपोजिट इंडेक्स, ते काय करायला लावलेत, तर ड्रॉप. ते इंडेक्स काय करायला लावलेत, तर ड्रॉप करायला सांगितलेले आहेत. ओके, सिंटॅक्स काय बघा, ड्रॉप इंडेक्स अँड सिम्पल इंडेक्सचं नाव घालायचं फक्त, DPT सिम्पल इंडेक्स 1. सिलेक्ट करून बघा आणि जो केलेला इंडेक्स आहे तो रन करून बघा. ओके, इंडेक्स इज ड्रॉप्ड. सिमिलरली काय सांगितलेलं आहे, तर जो कंपोजिट इंडेक्स तुम्ही क्रिएट केला आहे तोही काय करायचं आहे, तुम्हाला ड्रॉप करायचा आहे. सो सिंटॅक्स ड्रॉप इंडेक्स, विच इंडेक्स, डिपार्टमेंट कंपोजिट इंडेक्स 1. ओके, सिलेक्ट करा, रन करून बघा. ओके, इंडेक्स इज ड्रॉप्ड. देन नेक्स्ट काय बघा, तुम्हाला सिनॉनिम क्रिएट करायला लावलं. सिनॉनिम म्हणजे काय असतं म्हटले मी, अल्टरनेट नेम फॉर द टेबल. टेबलला जे अल्टरनेटिव्ह नेम तुम्ही देता त्याला काय म्हणता, सिनॉनिम म्हणायचं असतं. तर मी क्रिएट केलं आहे बघा, डिपार्टमेंट 01 जो आपला टेबल आहे त्या टेबलसाठी काय केलेलं आहे, डिपार्टमेंट सिनॉनिम क्रिएट केलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे. 6th क्वेश्चन बघा, क्रिएट सिनॉनिम डिपार्टमेंट सिनॉनिम ऑन डिपार्टमेंट टेबल. सिनॉनिम डिपार्टमेंट सिनॉनिम हा सिनॉनिम तुम्हाला क्रिएट करायचा आहे. कोणत्या टेबलवरती, तर डिपार्टमेंट टेबलवरती. क्रिएट सिनॉनिम, सिनॉनिमचं नेम काय दिलेलं आहे, डिपार्टमेंट सिनॉनिम फॉर कोणत्या टेबलसाठी, अल्टरनेट नेम पाहिजे तर डिपार्टमेंट 01 साठी. ओके, सिलेक्ट करा, रन करून बघा. ओके, सिनॉनिम इज क्रिएटेड. तर बघा, तुम्ही जर सिनॉनिमच्या नेमवरून जर तुम्ही डिपार्टमेंट 01 टेबल जर रिट्राईव्ह करू शकत असाल तर देन यू कॅन से द सिनॉनिम इज क्रिएटेड. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम, मी इथं काय घालते, डिपार्टमेंटचं नाव न घालता डायरेक्टली जे आता सिनॉनिम आपण क्रिएट केलेला आहे तो इथं घालते. दोन्हीचं आउटपुट काय पाहिजे, आपल्याला सेमच आलं पाहिजे. ओके, म्हणजेच काय, सिनॉनिम क्रिएट झालेला आहे. मी इथं काय घातलेलं आहे, सिनॉनिमचं नेम घातलेलं आहे. जरी सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट 0 घातलं तरी हाच टेबल येणार आहे आपला.
ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, जो सिनॉनिम आता क्रिएट केलेला आहात तुम्ही तो काय करायचा आपल्याला ड्रॉप करायचा आहे. सेम सिंटॅक्स ड्रॉप सिनॉनिम अँड सिनॉनिम नेम. ओके. सिलेक्ट करा, रन करून पहा. ओके. सिनॉनिम इज ड्रॉप्ड. आता जर तुम्ही हा सिलेक्ट करून बघत असाल तर काय येणार नाही आपला. आता आपण ऑलरेडी ड्रॉप केला आहे, सो आउटपुट काय येणार नाही. काय म्हणते, टेबल और व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट. ओके. मीन्स आवर सिनॉनिम इज सक्सेसफुली क्रिएटेड. ओके. बघा, टाईप्स ऑफ इंडेक्सेस आपण या प्रॅक्टिकलमध्ये काय बघितलं, टेबल क्रिएट करायचं, त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट केला, देन टाईप्स ऑफ इंडेक्सेस आपण क्रिएट केले. नंतर ते इंडेक्सेस जे क्रिएट केलेले आहेत ते काय करायचे होते, ड्रॉप प्लस काय करायचं होतं, सिनॉनिम क्रिएट करायचे होते आपल्याला. बघा, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि काही शंका वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा, जेणेकरून नेक्स्ट आपण व्हिडिओ करताना चेंजेस करू. ओके. थँक्यू.